नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत. साधारणतः सगळ्या प्रेक्षकांसाठी महत्त्वाची बातमी आहे, कारण 31 मार्च पर्यंत आता मुदत चॅनल निवडण्याची तुमची 31 मार्च पर्यंत मुदत वाढवण्यात आलेली आहे. आणि हीच बातमी आपण पाहणार आहोत. ट्रायच्या नव्या नियमानुसार तुम्ही तुमच्या आवडीचे टीव्ही चॅनल निवडले नसतील तर काळजी करण्याचं कारण नाही, कारण आवडीचे चॅनल निवडण्यासाठी ट्रायने 31 मार्चची नवीन डेडलाईन दिली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना जवळपास 1.5 महिन्यांचा जादा अवधी मिळालेला आहे. याआधी ट्रायने 31 जानेवारीची डेडलाईन दिली होती, मात्र अनेक जणांनी नव्या नियमानुसार टीव्ही चॅनलचे पॅक निवडलेले नाहीये. तसंच चॅनल पॅक कसा निवडायचा याबाबत अनेकांमध्ये अजूनही संभ्रम कायम आहे आणि त्यामुळे 31 मार्चच्या नव्या डेडलाईनमुळे मिळालेला 1.5 महिन्यांच्या अवधीमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती घेऊन टीव्ही चॅनल निवडावे लागणार आहे. मनसेला महाआघाडीमध्ये स्थान नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी स्पष्ट केलं असतानाच पवार काकांचे पुतणे अजितदादांनी मात्र राज ठाकरेंना सोबत येण्याचं आवाहन केल्यानं राजकीय पंडितांच्या भुवया उंचावल्यात. मतांचं विभाजन टाळण्यासाठी मनसेनं आमच्यासोबत यावं असं विधान अजित पवारांनी केलंय. आता राज ठाकरे अजितदादांच्या या भूमिकेला कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान महाआघाडीत मनसेला सामील करून घेण्यास काँग्रेसचाही तीव्र विरोध आहे. महाआघाडीचे दरवाजे मनसेसाठी बंद झाले असले तरी अजित पवारांनी राज ठाकरेंना सोबत येण्याचं आवाहन का केलं असा प्रश्न देखील राजकीय वर्तुळात चर्चिला जातोय. शेवटी प्रत्येक जण काही ना काही मतं त्यांच्या विचाराची असतात. इव्हन मनसेच्या बद्दल देखील आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी किंवा काँग्रेसनी वेगवेगळी भूमिका व्यक्त केलेली आहे. पण मनसेनी पण पाठीमागच्या काळामध्ये 1,00,000 मतं, 1.5 लाख मतं अशी वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये लोकसभेला घेतलेली आहे. माझं म्हणणं असं आहे की जर खरोखरीच लोकसभेमध्ये भाजप शिवसेनेचा पराभव करायचा असेल तर सेक्युलर विचार धारा हे ज्यांना सर्व धर्मसमभाव मान्य असेल त्यांना सगळ्यांना एकत्र घेतलं पाहिजे. आपल्याला आठवत असेल पूर्वीच्या काळामध्ये ममता बॅनर्जी आज सगळ्या विरोधकांच्या बरोबर आहे. पूर्वी ते कुणाबरोबर होते, चंद्राबाबू नायडू पूर्वी कुणाबरोबर होते, आज ते कुणाबरोबर आहेत. अशा अनेक घटना वेगवेगळ्या घडलेल्या आहेत ना. पूर्वी आठवत असेल मायावती पण कुणाबरोबर होत्या. आपण पहा ना, त्या वेळेसची राजकीय परिस्थिती बघून ह्या सगळ्यांनी ती भूमिका घेतली. नितीश कुमार पण पूर्वी भाजपच्या बद्दल काय बोलत होते, नंतर त्यांनी काय भूमिका घेतली, त्याचा अनुभव देशातल्या सर्व पक्षांनी घेतलेला आहे, जनतेने घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळं आता मागचे काही ज्या भूमिका एकमेकाला अजिबात न पटणाऱ्या आहेत त्या बाजूला ठेवून अनेक जण एकत्र येत असतील तर त्यांना घेऊन पुढे गेलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत. दरम्यान सांगोल्यामध्ये पवारांनी राज ठाकरेंबद्दल काय भूमिका केली होती, काय भाष्य केलेलं होतं, बघूया. राज ठाकरे यांच्याशी निवडणुकीच्या सौजन्याच्या दृष्टीनं आम्ही लोकांनी चर्चा केली. काही सार्वजनिक प्रश्नावर आम्ही चर्चा करतो अनेकदा, म्हणजे असंच काही. पण इलेक्शनमध्ये किंवा एकत्रित काम करणं या प्रस्तावाच्या बाबतीत त्यांच्याशी आम्ही कुणी बोललेलं नाही आणि मला असं दिसतंय की त्याची काही चर्चा होईल असं मला दिसतं. शरद पवारांचा नकार आणि अजित पवारांचं आमंत्रण या विरोधाभास पाहता मनसे आणि राष्ट्रवादीचा छुपा समझोता तर नाही ना अशी शंका घ्यायला आता वाव आहे. शेवटी प्रत्येक जण काही ना काही मतं त्यांच्या विचाराची असतात. इव्हन मनसेच्या बद्दल देखील आमच्या करायचं काय अजित पवारांचं मध्ये मोठं बंड केलं, राजीनामा देईन. मग काकाने डोळे वटारले, मग मागे हात बांधून दाती तृण घेऊन समोर उभे राहिले. काका मला माफ करा. 2 महिने बिन खात्याचे मंत्री होते. तो माफीनाम्याचा काय प्रकार होता आम्हाला पण माहिती आहे. कशी माफी मागितली, शरद पवार साहेब कसे चिडले.
पहिल्यांदा मोठा बंड केलं, आमदार बिमदार सगळे पाठीशी येतील. 3 दिवसांनी पवार साहेब मुंबईमध्ये आले, एक आमदार पाठीशी नाही, एकटे. बरं, घरच्यांच्या जीवावरती जगण्याचं एक वय असतं, नंतर स्वतःच्या जीवावरती जगायचं असतं. वय वर्ष 50-52 झाले तरी काकांच्या जीवावर जगतोय अजून. त्या काकांनी हात काढला तर पानपट्टीवाला तरी विचारेल का याला? विचारलं असतं का ह्याच्या काकामुळे त्याला किंमत आहे, माझ्या काकामुळे मला किंमत आहे. पण काही बोलायचं, हे आता कुणाची किंमत आणि कुणाचं काय, ह्याच्यातनं वाशिम जिल्ह्यातले ह्या परिसरातले प्रश्न सुटतात का? व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा ना. कदाचित मी पण आता शिवराळ भाषा वापरू शकतो, मी तर पश्चिम महाराष्ट्रातला आहे, परंतु ती भाषा वापरून तुम्हाला थोडा वेळ बरं वाटायला लय जोरात शिव्या हातडल्या, पण त्याने संध्याकाळची चूल पेटणार आहे तुमची. आपण बघितलं एकमेकांवर जोरदार टीका करणारे राज ठाकरे आणि अजित पवार. आता अजित पवारांनी सोबत येण्याचं आवाहन राज ठाकरेंना केलंय. बघूया पुढची बातमी. शिवसेना भाजपचं युतीचं अडलेलं घोडं मार्गी लागण्याची शक्यता अमित शहांच्या फोनमुळे निर्माण झाली, पण युतीसाठी शिवसेनेनं ठेवलेल्या अटी पाहता भाजप कसा प्रतिसाद देणार याकडेच सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. युतीसाठी अमित शहांची उद्धव ठाकरेंना फोनाफोनी. विधानसभेच्या अटीवरच लोकसभेची युती. शिवसेनेचा मोठ्या भावाचा आग्रह. आधी विधानसभेचं गणित सोडवा, मगच लोकसभेसाठी युती. युतीसाठी आग्रही असलेल्या भाजपला शिवसेनेनं अगदी ठणकावून सांगितलंय. युतीची रखडलेली चर्चा अमित शहांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्यानं रुळावर आली आहे. पण राज्यात मोठा भाऊ आम्हीच या अटीवर सेना युती करायला तयार असल्याचं समजतंय आणि त्यासाठी सेनेनं भाजप समोर या अटी ठेवल्या. त्यामध्ये लोकसभेसाठी सेनेला 24 जागा हव्यात. भिवंडी आणि पालघरची जागा सेनेला हवी आहे. हातकणंगले मतदारसंघात शिवसेना उमेदवार उभा करणार आहे. लोकसभेपूर्वीच विधानसभेचं जागा वाटप निश्चित करावं असं शिवसेनेचं म्हणणं आहे. विधानसभेचा फॉर्म्युला 144-144 असा असावा. विधानसभेत सेनेची युती भाजपशीच असेल, मित्रपक्षांसोबत नसेल. भाजपच्या मित्रपक्षांसाठी भाजपनंच 20 जागा सोडाव्यात असं सेनेचं म्हणणं आहे. अमित शहा साहेब किंवा उद्धव साहेब जेव्हा फोनवर बोलतील, हे दोन एवढे मोठे नेते आहे की अशी गोष्ट कधीतरी बाहेर सांगतील का? या स्तरावरचे नेते. आता या सर्व कपोकल्पित बातम्या असतात. 100% शिवसेना आमच्यावर राहील. आम्ही भाजपा परिवार तर आम्ही स्ट्रॉंग करतच आहोत, पण मित्र परिवार सुद्धा आमच्यासोबत राहील. पालघर आणि भिवंडीची जागा ही सेनेला हवी आहे. ती सेनेला मिळाल्यास श्रीनिवास वनगांचा नंबर लागू शकतो. त्यासाठीच वनगांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. जर मातोश्रीवरून आदेश आलेच तर नक्कीच पालघर लोकसभा मी लढेन. शिवसेनेसाठी विधानसभा जास्त महत्वाची आहे, तर भाजपसाठी लोकसभेची लढाई करो या मरोची बनली आहे. म्हणूनच अटी शर्तीची जंत्री टाकत सेनेनं भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. ही कोंडी भाजप कशी फोडतो यावर युतीचं भवितव्य अवलंबून आहे. उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर एक ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत. शत्रू मित्र असतील तर त्यांना ठासून सांगा, मुंबईतील 6ही जागा मोदी जिंकणार. आशिष शेलारांनी शिवसेनेला सणसणीत टोला लगावलेला आहे. आपण बघतोय युतीची चर्चा एकीकडे सुरू आहे आणि त्याचबरोबर युतीची चर्चा पुढे जाते. अमित शहांनी फोन करून उद्धव ठाकरेंशी चर्चा केली असं एकीकडे सूत्रांकडून माहिती मिळते, तर दुसरीकडे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला टोला लगावलेला आहे. अधिक माहिती घेऊयात. विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विवेक, आशिष शेलार आणि पुन्हा एकदा शिवसेनेला टोला हाणलेला आहे. निश्चितपणे संदीप, आता शक्ती केंद्राचा कार्यक्रम भारत माता की वंदे वंदे वंदे. मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टी मुंबईचे अध्यक्ष श्री आशिष शेलार जी, सन्मान्य श्री व्ही सतीश जी, विजयराव पुराणिक, माझे सहकारी विनोद तावडे जी, प्रकाश मेहता जी, विद्याताई ठाकूर, मंगल प्रभात लोढ़ा जी, राज पुरोहित जी, मनीषाताई चौधरी, योगेश जी सागर, अतुल जी भातकळकर, सरदार तारासिंग जी, राम कदम, अमित साटम, पराग अळवणी, भारतीताई लवेकर, कॅप्टन तमिल सेल्वन,
भाई गिरकर जी, प्रवीण दरेकर जी, आर्यन सिंह, योगेश अमरजीत मिश्रा, श्री मधु चौहान, श्री सुनील राणे, विनायक कामत, मनोज कोटक, संजय पांडे, हैदर आजम, बाळासाहेब पाटील, संजय उपाध्याय, विनोद शेलार, नरेश चंदाराणा, सुहास आडिवरेकर, अनिल ठाकूर, सिद्धार्थ गमरे या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी आणि विशेष संपूर्ण मुंबईतनं या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व शक्ती केंद्र प्रमुख भगिनी आणि बंधूंनो, भाऊ तोरसेकरांच्या पुस्तकाचं आत्ता आपण या ठिकाणी प्रकाशन केलं आणि मला आठवतं की 2013च्या डिसेंबरमध्ये मीच त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन केलं होतं आणि त्यावेळी भाऊ तोरसेकरांनी सांगितलं होतं की संपूर्ण बहुमत घेऊन भारतीय जनता पार्टी सत्तेवर येईल. आणि त्यावेळी आशिषने सांगितल्याप्रमाणे विविध लोक विविध प्रकारची भाकितं करत होते, पण भाऊंनी मात्र अतिशय फर्मली त्या ठिकाणी सांगितलं होतं. आणि आता हे पुस्तक मी अजून वाचलं नाही, पण मी सहज चाळत होतो घाईघाईमध्ये, तर मला त्याच्यामध्ये असं दिसलं की आता भाऊ तोरसेकरांनी पुन्हा भाकीत केलेलं आहे की 330 पेक्षा जास्त जागा या आपल्याला या ठिकाणी मिळतील. आणि मगाशी आशिष सांगत होत 14 आणि 19 मध्ये काय काय बदल झाला. तेव्हा एक गोष्ट आशिषजी तुम्ही सांगायचं विसरला, 14 मध्ये काँग्रेसमध्ये असलेले अनेक लोक आता आपल्यासोबत आहेत. ती पार्टी रिकामी आहे, सगळे आपल्यासोबत आहे. त्यामुळे 2019ची जी लढाई आहे एक अत्यंत मजबूत अशा प्रकारचा भारतीय जनता पक्ष देशभरामध्ये एनडीएच्या गठबंधनासहित या निवडणुकीला सामोरं जातोय. खरं तर मी असं सातत्याने सांगतो की 2019ची निवडणूक ही भाजपा करता नाही, 2019ची निवडणूक ही भारताकरता आहे. भारताच्या आयुष्यामध्ये गेल्या 5000 वर्षामध्ये अनेक ऐतिहासिक क्षण आले. अगदी गेल्या 1000 वर्षाच्या इतिहासामध्ये आपल्याला अनेक असे क्षण पाहायला मिळतात की ज्या क्षणाला जर वेगळ्या प्रकारचे निर्णय झाले असते तर कदाचित भारत गुलामगिरीत गेला नसता. काही ऐतिहासिक चुका आहेत आणि काही ऐतिहासिक क्षण आहेत आणि प्रत्येक शतकामध्ये अशा प्रकारच्या ऐतिहासिक क्षणात त्या ठिकाणी योग्य प्रकारचा निर्णय घेण्याची क्षमता आणि ताकद ही त्या त्या वेळेच्या लोकांना मिळत असते. 2019 ही तशाच प्रकारची अवसर आहे, तशाच प्रकारची संधी आहे. कारण 2019 मध्ये या भारताचं भविष्य आणि भवितव्य खऱ्या अर्थानं कुठल्या दिशेनं जाईल हे ठरवण्याची ही निवडणूक आहे. खरं तर प्रत्येकच निवडणूक ही देशाचं भाग्य भवितव्य ठरवते, पण माझ्याकरता 2019ची निवडणूक याकरता वेगळी आहे की भारताच्या जीवनामध्ये हा जो कालखंड येतोय हा भारत घडवणारा कालखंड आहे. आपल्याला माहिती आहे की 2020 साली जगातला सगळ्यात युवा देश हा भारत असणार आहे. जगातली सगळ्यात युवा लोकसंख्या ही भारताची असणार आहे. 2020 साली जेव्हा जपानचं सरासरी वय 48 असेल, ईस्टर्न युरोपचं 44 असेल, वेस्टर्न युरोपचं 41 असेल, चीनचं 39 असेल, अमेरिकेचं 37 वर्ष असेल, ते भारताचं सरासरी वय केवळ 27 वर्ष असणार आहे. आणि तारुण्याने मुसमुसलेला हा भारत ही सगळी तरुणाई योग्य दिशेने मानव संसाधन म्हणून जर आपण उपयोगात आणली तर जगाच्या पाठीवर अशा प्रकारचं डेमोग्राफिक ऍडव्हान्टेज
ज्यावेळी युरोपला मिळाला त्यावेळेस युरोपची प्रगती झाली, ज्यावेळी कोरिया जपानला मिळाला त्यावेळेस जपान आणि कोरियाची प्रगती झाली, साधारण 70च्या काळात तो चीनला मिळाला त्यावेळेस चीनची प्रगती झाली आणि 30 सुवर्ण संधी भारताला मिळते. आपल्याला माहिती आहे की आपले जे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम असं म्हणायचे, त्यांनी अग्निपंख सांगितलंय की भारताचे अग्निपंख म्हणजे त्यांनी सांगितलं की 2020 साली आपण काय उडाण घेऊ शकतो. ती 2020 सालची जी APJ अब्दुल कलाम साहेबांनी उडाण सांगितली आहे ती याच संधीच्या आधारावर सांगितली आहे. आणि ही जी काही भारताची उडाण आहे किंवा ही जी काही डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज आहे हे सदा सर्वदा करता नाही आहे. 2020 ते 2035 हा 15 वर्षाचा काळ भारताकरता करो या मरोचा काळ आहे. 2035 नंतर हे जे ॲडव्हान्टेज आहे हे आफ्रिकन राष्ट्रांना मिळणार आहे. त्यामुळे 2019ची निवडणूक ही मी एखाद्या निवडणुकीसारखी पाहत नाहीये. विचार करा, 2019च्या निवडणुकीमध्ये अशाच प्रकारचं खिचडी सरकार आलं, ज्याचे 35 आहे तो पंतप्रधान होतोय, ज्याचे 10 आहे तो अजून त्याचे पाय ओढतोय. अशा प्रकारचं खिचडी सरकार आलं तर काय अवस्था या देशाची होईल. किंवा 2009 ते 14 ज्या प्रकारचं आपण काँग्रेसचं सरकार या देशामध्ये बघितलं, निर्णय न घेणार, कुठलाही निर्णय जे घेऊ शकत नव्हते असे एक पंतप्रधान की जे अत्यंत तल्लख बुद्धीचे होते पण हातपाय बांधलेले होते, त्यांना विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय करता यायचा नाही. त्यामुळे कोणी प्रश्न विचारला तर मागे पाहायचं, मागून हो आलं तर हो म्हणायचं, नाही आलं तर नाही म्हणायचं, अशा प्रकारची अवस्था. आणि 5 वर्षामध्ये निर्णय न घेणं हाच सगळ्यात मोठा निर्णय. अशा अनिर्णयाच्या परिस्थितीतला भारत किंवा खिचडी सरकारमध्ये ज्यांना भारताकरता नाही सत्तेकरता केवळ राजकारण करायचं आहे अशा प्रकारचे विचार करणारे लोक हे जर 2019च्या निवडणुकीमध्ये सत्तेवर आले तर 2020 ते 2035 या सुवर्ण काळामध्ये भारताचे 5 वर्ष जर आपण वाया घालवले तर जगामध्ये एकच गोष्ट आपण म्हणू शकू की भारतानं ऐतिहासिक चूक केली. आणि या ऐतिहासिक चुकीचे परिणाम हे 5 वर्ष नाही, पुढचे 100 वर्ष आपल्याला भोगावे लागतील. आणि म्हणून 2019ची निवडणूक या अर्थानं वेगळी आहे, महत्वाची आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी असं म्हणालो की ही निवडणूक भाजपाला विजयी करण्याकरता नाही आहे, ही भारताला विजयी करण्याकरता. 2014 ते 2019 या कालावधीमध्ये माननीय मोदीजींनी ज्या प्रकारे भारताला वेगानं विकासाकडे नेलं, खरं तर स्वामी विवेकानंद नेहमी असं म्हणायचे 21सावं शतक हे भारताचं असेल. आणि अनेकांना त्यावेळेसही असं वाटायचं की गुलामांचा देश, कशा प्रकारे भारताचं शतक असेल. परंतु आज आपल्याला हे पाहायला मिळतं, स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजींनी 21व्या शतकाची मुहूर्तमेढ ही या भारतामध्ये केली. आणि खऱ्या अर्थानं या भारताला 21व्या शतकाचा भारत बनवण्याचं काम हे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात सुरू झालं. आपण बघा, 2014 ते 2019 भारतामध्ये जागतिक स्तरावर धुळे जिल्ह्यातल्या पिंपळनेर टोल नाक्याजवळ एसटी बसच्या अपघाताच्या दुर्घटनेमध्ये एक नवीन ट्विस्ट समोर आलाय. या बस चालकानं अतिवेगात बस चालवल्यामुळे ही दुर्घटना झाली असल्याचं चौकशीमध्ये समोर आलंय. नाशिकहून नंदुरबारकडे जाणाऱ्या एसटी बसचा ब्रेक फेल झाल्यानं ही घटना झाली असल्याचं सुरुवातीला बोललं जात होतं. मात्र कारवाई टाळण्यासाठी या बस चालकानं ब्रेक फेल झाले असल्याचा बहाणा केला होता. प्रत्यक्षामध्ये सर्व तपासणी केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. बसचे ब्रेक फेल झाले नसून चालकानं अतिवेगात गाडी चालवली आणि ती नियंत्रित न झाल्यामुळे हा अपघात झाला. या बसमध्ये एकूण 35 प्रवासी प्रवास करत होते. सुदैवानं या प्रवाशांना कुठलीही दुखापत झालेली नाहीये. संबंधित चालकावर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचं परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. अनोखी बातमी आहे. जम्मू काश्मीरातील बर्फवृष्टीचा फटका सर्वसामान्य माणसांप्रमाणेच मुक्या प्राण्यांना सुद्धा कशा प्रकारे बसतो याचा एक व्हिडिओ आता समोर आलाय. रस्त्यांवर बर्फ साचल्यामुळे अवघड चढण चढताना घोड्यांची होणारी फरफट या व्हिडिओमधून दिसते आणि यामध्ये घोडे अवघड चढण चढत असताना घसरून खाली येताना सुद्धा दिसत आहे.
या काही घडामोडींसह आपलं गाव आपली बातमीमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.